जो काय आनंदाचा प्रकरण जो काय चौकांचा चिटका मांडलेला घेऊन त्यांच्या पुढील हेतू मनोरथ पूर्ण करून 3 गावचा तुळशीमाची जमानी करून राखण धरून संभाळ करा. नमस्कार कर आधार कॅमेरा घेत आज शिरगाव, कुंभारली, पोकळी या 3 गावचे जागृत देवस्थान श्री सुकाई वरदायिनी महाकाली देवीची फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला यात्रा भरते. या यात्रेनिमित्त तुम्ही आज सकाळपासून पाहिलं असेल की किती भाविकांनी येऊन दर्शन घेतलं. आमच्या रूढी परंपरेप्रमाणे इथले सगळे जे काय मानपान आहेत ते दिले जातात. त्याचबरोबर इथे राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. इथे आमचे मुस्लिम बंधूसुद्धा आमच्याबरोबर आमच्या इतके देवीचे मानकरी आहेत आणि ते सुद्धा या देवीचे सर्व सण उत्सव, शिमगा उत्सव असू दे, यात्रा उत्सव असू दे, सगळे देवीच्या ज्या 12 तिथीपोती होतात त्या 12 तिथीपोतींमध्ये ते सहभागी होत असतात. इथं सर्व धर्मियांसाठी हे मंदिर खुलं आहे. हे विशेष आहे. इथं राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. आज सकाळपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तो पहाटे अगदी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. सगळे भाविक आनंदाने पश्चिम महाराष्ट्र असू दे, पुऱ्या महाराष्ट्रातून इथे भाविक येतात आणि देवीचं दर्शन घेतात. ही नवसाला पावणारी देवी आहे. सगळ्या भाविकांना अतिशय ज्यावरती भयंकर श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्यामुळे जिथे सर्व धर्माचे लोक येतात आणि ही यात्रा चांगल्या तऱ्हेने संपन्न होते. पाहतोय आमच्या आई महाकालीची जी यात्रा आहे, आज आपण सर्व इथे गर्दी पाहतो आहे. ही यात्रा आमची खरी म्हणजे सुरू होते महाशिवरात्रीला आमच्या इथे लाट तोडली जाते. तर 3 गाव शिरगाव, कुंभारली, पोकळी या रोटेशनप्रमाणे यावर्षी कुंभारलीचा मान असल्यामुळे कुंभारलीमध्ये आपण ती लाट तोडली गेली. पुढच्या वर्षी पोकळी, त्यानंतर शिरगाव असं ते रोटेशन चालू असतं. ती लाट तोडल्यानंतर आपण ती वाजत गाजत आणतो आणि खऱ्या अर्थानं शिमगा हा आमचा महाशिवरात्री दिवशी सुरू होतो. ढोल वाजायला लागतात आणि खऱ्या अर्थाने शिमगा सुरू होतो. ही यात्रा ही शिमग्याची ही सुरुवात आहे आणि त्यामुळे ही जी आपण हा जो शिमगा म्हणतो हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून शिमगा सुरू होतो. मला सांगायचं एवढंच आहे की हा 3 गाव अजून आम्ही टिकून ठेवला आहे तो महाकालीच्या श्रद्धेने. महाकालीने आम्हाला एकत्र बांधून ठेवलेलं आहे. आमचे शिरगाव, कुंभारली आणि पोकळी हे 3 गावचं देवस्थान या महाकालीने आम्हाला एवढं एकत्र बांधलेलं आहे. 3 गावचे मान पान आणि 3 गावचे सगळे 18 कुंभाचे मान हे अबाधित जसं अलिखित आहे ते आणि पूर्वीपासून ते चालत आलेले आहे. ते
इथली यात्रा संपन्न झालेली आहे. तुम्ही लाट पाहिलीत कशा प्रकारे असते, त्याचबरोबर भाविकांची असलेली ही अलोट अशी गर्दी पाहिलीत आणि आमचं देखील खूप छान असं दर्शन झालं आणि अशा प्रकारे ही यात्रा संपन्न होते. त्याचबरोबर मी आणि धनू आता दर्शन घेऊन बाहेर आलोय. नेहमीप्रमाणे यात्रा झाली की दर्शन झालं तिथलं की काही ना काहीतरी आम्हाला खायला लागते. त्याचबरोबर आता आम्ही आलो इकडे खाऊ गली शोधत शोधत वरच्या बाजूला. चला खाऊया. आणि खायचं म्हटल्यावर साधं सुद्धा नाही हो, पोटभर खायचं असते. आता आम्ही पहिल्यांदा आता कोबी मंचुरियन खाणार आहे. चल चालू कर. छान अशी आमची डिश आलेली आहे. एकदम भारी टेस्ट होती मंचुरियनची. आता आम्हाला खायचं आहे नेहमीप्रमाणे काय पाणीपुरी खायची आहे. चलो स्पेशल दहीपुरी. दहीपुरी. अरे वा, तू खाणार का दहीपुरी? मी नाही कधी खाल्ली, पण पाणीपुरीच बनवा. आम्हाला पाणीपुरी खायला आम्ही आलो स्पेशल. आणि एक शेवपुरी. क्या रगडापुरी ना? स्पेशल शेवपुरी आणि मला पाणीपुरी. धनूला शेवपुरी खायची आहे. प्लॅन थोडा चेंज झालाय. पाणीपुरी कॅन्सल, शेवपुरी मागितलं. भैया 2 पूरी गोड बनाना और अरे हाँ 2 पूरी मीठी बनाना और 2 पूरी तिखट बनाना. तिखी बनाना. वरून बघा आमची कोयनीची गँग आलेत, राजू दादा आलेत आणि वहिनी आल्यात. काय काय खाणार आहे? पाणीपुरी खायला आलाय. वाव, ऑर्डरनुसार आमची शेवपुरी आलेली आहे आणि त्यांना आता लगेच ताव मारल. वहिनी काहीतरी बोलले बघा. काय बोललो? यात्रा सोडत नाहीत म्हणल्या. पैसे दिले देतो आम्ही. तर अशा प्रकारे की खाऊ गेले इकडं. आम्ही आता एकदा शेवपुरी खाल्ली, एकदा मंचुरियन खाल्लं, अजून काहीतरी नवीन प्रकार दिसला की खायचा सोडा. नेहमीप्रमाणे इथे पण स्प्रिंग पोटॅटो आहे आणि आम्हाला ते खायचं आहे. भावाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हा चिपळूणच आहे ना? तेच म्हणलं कुठेतरी पाहिलंय तुम्हाला. त्यामुळे कसं लागतंय? छान लागतंय. खाल्लं पण नाही अजून आणि कसं काय खाल्लं का? अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही खाल्लं का? खाल्लं. एक नंबर. आमचं बाळ मुंबईतून आलंय. अच्छा, मुंबईतून आलाय का तुम्ही? वा वा वा. आजीकडे आले. आजीकडे चला आता आपण या यात्रेचा नाईट व्ह्यू पाहूयात. हाय सर, कधी आला तुम्ही? फाईन फाईन. कसं आहेस तू? मी मस्त. झाली व्यवस्थित शूटिंग? हो झालं झालं. व्हेरी गुड. सर नमस्ते. आता आला तुम्ही? हो. हाय. दोन्ही बाजूला बघितलं तर इकडे या पण बाजूला दुकानं आहेत. इकडे काही खेळणी आहेत, त्याचबरोबर दुकानं देखील आहेत. अर्जंट पाहिजे, लगेच पाहिजे. आपल्या कोयनेतून खास स्पेशल आले. वेटिंग आहे का आज? शुभम कुठे आहे? नाही आला. काय म्हणतो घरातले आले बघा. दादा वहिनी दोघे पण आलेत. काय स्पेशल काय आहे यात्रेत?
यात्रेत ना? अहो तुम्ही तर लवकर यायला पाहिजे, तुमच्या गावची इथली यात्रा आहे म्हणल्यावर. हा आमचा छोटा ब्लॉगर आहे बघा. दोनों काय घेतोय, प्रसाद घेतोय का? तर अशा प्रकारे इथली यात्रा आज संपन्न झाली आणि आमचं देखील खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आणि आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. आता इथून पुढे देखील ही गर्दी वाढत जाईल आणि सकाळी 4 ते 5 पर्यंत ही यात्रा चालू राहील.